हरे कृष्ण मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही निघालो होतो गावाला आणि खूप जोराचा पाऊस पडला। त्याच्यामुळे आम्हाला गावाला जाण्यासाठी खूप उशीर झाला होता आणि जायचं का नाही तेच फिक्स नव्हतं आणि तेच नजारा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलात आणि पुढचा व्हिडिओ इथून सुरू। आज आपण आपल्या गावातील सर्व देवी देवतांचे मंदिरात जाऊन पाया पडणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण मारुतीरायाचे दर्शन करूया आणि सध्या आपण आलो आहे आपल्या गावातील मारुती मंदिरात। मारुती मंदिराच्या पाया पडल्यानंतर मारुती मंदिराच्या समोरच आहे लक्ष्मीचे मंदिर। आई बसली आहे मंदिराच्या बाहेर निधीला घेऊन आणि आंटी आणि यशोदा दोघं पण मंदिरामध्ये जाऊन देवीची पूजा करते। आता निधी गेली आहे पाया पडायला। लक्ष्मीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो त्याच्या बाजूलाच मंदिराच्या बाजूलाच आहे पीर बाबा। तर पीर बाबाचे दर्शन घेऊयात आपण। पीर बाबाचे दर्शन घेतल्यानंतर
थोड्याच अंतरावरती आहे नरसिंहा लक्ष्मी मंदिर. थोडंसं उंचावरती आहे आणि खूप मस्त मंदिर आहे. त्याच्यानंतर आम्ही आलोत खंडोबा मंदिर. आपल्या गावामध्ये प्रवेश करतानाच आहे खंडोबा रायाचं मंदिर. तर आता सध्या आम्ही आहोत खंडोबा मंदिरामध्ये. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदीचा येळकोट. जय मल्हार. जय मल्हार. निधू भाव तर लय टी बघायला. खंडोबा रायाचे दर्शन केल्यानंतर खंडोबा मंदिराच्या समोरच आहे आईचे मंदिर. आता निघीला तर खूपच जास्त झोप आली होती. सटवाई करायला आम्ही आलो सटवाईच्या दर्शनासाठी. आणि सटवाई जी आहे ती एकदम शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये जाण्यासाठी खूपच चिखल झाला होता, कारण सकाळीच खूप जोराचा पाऊस पडला होता. त्याच्यामुळे आता आमची तारांबळ उडाली होती की आता दर्शनासाठी तिथपर्यंत जायचं कसं. पण तरी पण आम्ही कसं तरी तिकडे पोहोचलो आणि दर्शन घेतले.
बरं झालं माय म्हणलं कोण का राहिला बघा जोडी लागतेच का? लागते बाई जोडी लागते लय छान झालं लय चांगलं झालं. आणि आज एवढा पावसात कसं काय केलं तुम्ही? आम्ही बी गेलेले शुक्रवार पासून करावं म्हणलं तर बाई मग आज बी नका म्हणल्या आधी चपात्या केल्या भात बटाट्याची भाजी केली पुन्हा वेगळं करून पाऊस उघडल्या चला ग म्हणले करूचा म्हणून केले असं सवाचं झालं बघ काकवायचं छान झालं बरं. सवाचं झालं आपल्याला जोडीदार ते लाकडावर बघ जोडीशिवाय होत नसते पूजा. हा आणि दुसरं एक बाळ राहावंच लागते ना. राहावं लागते लय छान झालं. लय चांगलं झालं मी बी बघितल्यावर म्हणलं आता कोण पाहणार दोघे आज कोणीतरी गेले म्हणजे पूजा करून आम्हाला लक्ष्मी पैसे कळाले अजून दुसऱ्या बाळाला घेऊन येते पोरगा होते. बघा पाजळ ताई दोन तर पाजळा आईला वाटते रडवीत्या हसवत्या पुढं काम करायला लावत नाही गाडगे करायला लावत्या चिकून तोडायला लावत्या बाळाला हा बाळाला हा पाजळे सगळे बहिणीला माझं द्यायची द्या ग. सत्यकला द्यायची बाई. हात मग खाली गेले असतात ताई पाजळे देवी पाजळे उदबत्ती पाजळे दिवसभर असंच राहते का काही उघडलं पाऊस ताई आम्ही सगळं केलं सकाळी पाऊस आला राहिले म्हणलं आता जायचं काय सांगायला बटाट्याची भाजी केली चपात्या केल्या मग मीच उठले भात घातली पीठ टिमली आणि मग अगं बाई म्हणलं छान केला नाही पुढच्या शुक्रवारी येऊ म्हणतो आम्ही कराय बरे आपल्याला तर लेकरू रात काढाले की आमच्या बाळाला काही सुद्धा होऊ दे भैया घेऊन येतात दुसऱ्या वेळेस. भैया घेऊन येतात आई सटवाई झाल्यानंतर परत आम्ही निघालो त्याच चिखलामधून परत दुसऱ्या देवाला म्हणजेच मरी आईला. दर्शन करून बाहेर आल्यानंतर आम्हाला भेटले बापू आणि बापू पण आमच्यासोबत निघाले मग दुसऱ्या देवाला. नाही बरोबर आहे का? म्हणले असेल अरे तिकडे बी आल्या तर लय गोरी करायला ह्याची सेवा कोण करते या देवाची. पुणे गजराला ती करायचं ग एक 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 सगळं पार पाडायचं देवाचं. बघ शेवटाला जायची तिनं आंघोळ केल्या झोपायलाच नव्हती. सर्व देवी देवतांचे दर्शन झाल्यानंतर शेवटचा नैवेद्य गोमातेला. सर्व देवाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो घरी आणि बघतोय तर काय सगळेजण वाट बघत बसले होते आपल्या निधी बाळाची.
थोडा वेळ आम्ही बसलो घरी आणि मस्तपैकी जेवण केलं, थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर परत आम्ही निघालो लातूरला आपल्या. चला बसा. लातूरला जाताना बघू शकता खूप मस्त असा पाऊस पडल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होतं. आणि ही आहे आपली नदी, जी की जाताना तर भरलेली होतीच, पण आता लातूरला जाताना सुद्धा आता तर खूपच जास्त भरलेली दिसते. कारण की पुढचं जे धरण होतं ते धरणातून पाणी सोडलं होतं, त्याच्यामुळे आता नदीला खूपच जास्त पाणी आलेलं दिसतंय. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.